40 दिवसाचे सत्यनारायण ह्या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये कसं करायचे असते? तर बघा 40 दिवस अखंड सत्यनारायण केल्यास आपले सर्वच आर्थिक प्रश्न कार्य पूर्ण होतात. लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपली प्रगती होत असते. आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी एक विशेष सेवा असते. 40 दिवस दररोज सत्यनारायण करायचे असते. ते मांडलेले मांडणी अजिबात मोडायची नाही. 40 दिवस राहू द्यायची. नेहमीप्रमाणे संध्याकाळी सत्यनारायण करायचे. बाळकृष्णाची मूर्ती दररोज अंघोळ करून ठेवायची. नागवेलीची पाने सुकले असतील तर त्यांना बदलून घ्यावे. कळसातील पाणी तसेच ठेवायचे असते. त्यातील पाणी बदलून तुम्ही करू शकता. दररोज शिऱ्याचे प्रसाद करून घरातील लोक आहेत एवढं शिऱ्याचा प्रसाद करावा. दुसऱ्यांना द्यायचा नसतो. 3 सुपारी 40 दिवस तेच ठेवायचे. त्यांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. त्या खडीसाखर जी काही खडीसाखर आहे ती चहा दूधमध्ये टाकून दुसऱ्या दिवशी पिऊन घ्यायची. आपल्या घरात स्वामी महाराजांना दररोज नैवेद्य दाखवायचा. त्याच पद्धतीने सकाळ संध्याकाळी आरती करायची. या काळात विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, श्री सूक्तम, व्यंकटेश स्तोत्रम वाचावे. शेवटी ज्या दिवशी सत्यनारायण पोथीचे अध्याय झाल्यावर नंतर विसर्जित मंत्र म्हणून ते पोथी त्या पूजेचं विसर्जन करावं. हे फक्त 40 दिवस म्हणायचे असते, दररोज म्हणू नये. 40व्या दिवशी या मंत्र म्हणायचा. तेव्हा तांदूळ टाकायचे असते. तेव्हा बाळकृष्ण आणि सत्यनारायण फोटो मात्र उचलून घ्यावा. तेव्हा मंत्र म्हणून तांदूळ टाकायचे. असे सत्यनारायण करावे. मांसाहार मात्र कडकडीत वर्ज करावा. महिनाभर अजिबात मांसाहार घरामध्ये करू नये. ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सत्यनारायण करण्याचा आपण लाभ घ्यावा.